नमस्कार साहेब, आपलं नाव सांगाल? मी बबन दामोदर गायकवाड, राहणार यवत, मुक्काम पोस्ट यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे. सध्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत. दौंड तालुक्यात देखील विधानसभेचं वारं जोमात आहे. तर या दौंड विधानसभेचा आमदार कोण होईल, आपल्याला काय वाटतंय? सध्या दौंड तालुक्यामध्ये निवडणुकीचं वातावरण पाहता स्पर्धात्मक, प्रत्येक ठिकाणी भाषणं, फेऱ्या, स्पीकर असं जरी असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे दौंड तालुक्यामध्ये विकास होणे गरजेचं असल्याने दौंड मतदारांचा आणि वैयक्तिक माझासुद्धा कल हा तुतारीकडेच जातो. आणि यावेळेस तुतारीच्या किंवा आमच्या शरद पवार साहेबांच्या अनुषंगाने जे आमचे एक उमेदवार उभे केलेले आहेत, आप्पासाहेब तथा रमेश किसनराव थोरात, यांना भरपूर तालुक्यातून पाठिंबा मिळतो आहे असं चित्र दिसतं आहे. तर त्यामुळं मी किंवा माझी जे काही मित्रमंडळी त्यांचासुद्धा कल तुतारीकडेच आहे. माझं मत दौंड तालुक्याच्याच नव्हे तर राज्याच्या विकासाला आणि रमेश आप्पा थोरातांना. आपलं नाव काय साहेब? माझं नाव शिवाजी बापकर, राहणार वाखारी. सध्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत. या दौंड तालुक्याचा आमदार कोण होईल, तुम्हाला काय वाटतंय? आता खरं तर जसं पाहिलं तर राहुलदादाचं बी काम चांगलं आहे, परंतु सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या जनतेसाठी धावून येणारा खरं तर रमेश आप्पा आहे. आता बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर तुतारीचं वारं एक चांगल्या प्रकारचं वाहतं आहे. म्हणजे रमेश आप्पांचं काम सर्वसामान्य गोरगरिबांसाठी हाकेला धावून येणारा हा नेता आहे. आधी कधी काय अडचण आली तर डायरेक्ट फोन म्हटलं तर रमेश आप्पाला फोन केला तर कधी रमेश आप्पा फोन उचलला जातो. आणि कुठलंही काय काम असेल तर ते लगेच तात्काळ रमेश आप्पाकडून केलं जातं आहे. खरं तर माझं मत विकासाला, माझं मत रमेश आप्पाला.